पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग हा गेल्या 24 तासापासून ठप्प झालेला आहे, कारण की आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरचा अपघात झाल्यामुळे ही संपूर्ण वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. पुण्यातून सकाळी 7 वाजता ही शिवनेरी बस म्हणजे महामंडळाची बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. मात्र एस टी ही जी बस आहे ही उर्से टोल नाक्यावरच अडकून राहिलेली आहे, कारण या एस टी बसमध्ये तब्बल 25 प्रवासी होते. मात्र आता या बसमध्ये फक्त 2च प्रवासी उरलेले, कारण या वाहतूक कोंडीत अडकलेल्या हे संपूर्ण प्रवासी कंटाळले होते आणि जे ते आपापल्या मार्गाने आता पुढे गेलेले आपण जर पाहू शकता. आता आपण या बसमध्येच निघालेलो आहे. आपण जर पाहायला गेलं तर आता आपल्यासोबत हे बसचे चालक आहे, आपण त्यांची चर्चा करणार आहोत. काय सांगणार, ही बस कुठून कुठं निघाली होती आणि सकाळी किती वाजता निघाली होती? सकाळी 7 वाजता निघली होती, पुन्हा स्टेशन ते दादरसाठी 7 वाजता निघली होती सगळी. बसमध्ये किती प्रवासी होते? 25 होते. आता किती प्रवासी? आता 2 राहिले. 2च का बरं 2 राहिले? त्यांना मुंबईसाठी जायचे ना, त्याच्यामुळं. किती तासापासून ही बस इथंच एका ठिकाणी अडकली? सकाळी 7ला निघलं म्हणलं ती 1 तास तिथे आलेली. मी 8 वाजल्यापासून येते. ओके, 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इथंच अडकलेले आहे. हो. तर आता आपल्यासोबत अजून काय प्रवासी आहेत ते त्यांनाही विचारू. काय सांगणार, तुम्ही कुठून कुठं निघालात आणि बसमध्येच अजून फक्त तुम्ही दोघेच राहिलेले, काय सांगणार? वैसे हम लोग सवेरे 7:45 का बस पकड़ा है और 1 घंटे बाद में 8 बजे हम लोग यहाँ पर है ना तो आए हैं। 8 बजे से लेकर के अभी तक हम लोग खड़े हैं। कुछ नहीं है यहाँ पे, जैसे जैसे हाईवे के ऊपर बैठे हैं, खा रहे पी रहे जो भी है, लेकिन बहुत तकलीफ है। किसी भी तरह से मुझे आज रात को शाम को मेरे को 5 बजे पहुंचने का था, लेकिन इसकी वजह से मैं नहीं पहुंच सका। मेरे को अच्छा। बहुत तकलीफ हो रहा है। मतलब आप मुंबई से कहाँ पे आपको जाना था? मेरे को बॉम्बे में मेरे को दादर जाना था। दादर से मेरे को एक मीटिंग था। ओके। मीटिंग में मेरे को शाम को 5 बजे पहुंचने का था। इसलिए अभी क्या कर सकते हैं, अभी तो रह लेकिन गए। आपको पता था क्या नहीं, यहाँ पे हमको कुछ गैस टैंकर ना, हमको कुछ भी पता नहीं था। इन लोगों ने भी कुछ बताया नहीं, बस वाले ने, कि भाई हम वहाँ पर ऐसा कुछ है। तो हम और भी कुछ सोचते थे, रुक जाते थे, लेकिन हम तो इसी नॉर्मल ऐसे अंदर आए और आ गए। और 8 बजे के बाद में हमारा, अरे 8 बजे से इधर बस खड़ा है। जब आप सवेरे बैठे थे तो कितने प्रवासी थे? यहाँ पे कम से कम 25-30 प्रवासी थे इसमें। हम्म। अब हम 2 जन बैठे हैं, अभी हमको बहुत जाना जरूरी है, किसी भी तरह से पहुंचना है, इसलिए हम लोग जा रहे हैं यहाँ से। तू कुठून आला आणि कुठे निघाला? मी पुणा स्टेशनवरून आलेलो आता मुंबई दादरला जायचंय. हं. याच्या पहिला आमची दुसरी बस होती. आता ही बस आम्ही चेंज केली आहे. ह्या बसमध्ये ओके. पाठवते. मग आता काय कसा प्रवास राहणार? कारण अजून तू इथंच आहे उर्से टोल नाक्यावर, अजून हां. मुंबई पण नाही गाठलं, पुणे आधीमध्येच आहे, काय सांगणार? आता बघूया, जोपर्यंत ट्रॅफिक क्लिअर नाही होत हे लोकं बोलतात आता ते दुसरे ट्रक घेऊन ते ॲब्झॉर्ब करतात ते गॅस. आता बघूया, ते झाल्यानंतर मग आता जाऊ. तर अशा पद्धतीने ह्या वाहतूक कोंडीचा जो फटका आहे तो अनेकांना बसलेला आहे. आता जरी सध्या हे 2 प्रवासी असेल, तर मात्र यापूर्वी याच बसमध्ये 25 प्रवासी होते. परंतु ह्या प्रत्येक प्रवाशांना आपलं ध्येय गाठायचं होतं. परंतु अपघात झाल्यामुळं ह्या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये आता हे प्रवासी अडकल्यामुळे आता हे प्रवासी सुद्धा त्रस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. गणेश जोडम, न्यूज 18 मराठी, उर्से टोल नाका.